गुरुकुल म्हणजे शिक्षा दीक्षा यज्ञोपवीत गुरुकुल म्हणजे धारण केलं. आणि गुरुकुल म्हणजे यज्ञोपवीत धारण करल्याच्या नंतर पुढे कथा येते की उद्धवजीनं व्रज यात्रा केली. उद्धवजी आणि गोपीन सांगता, उद्धवजी महाराज कुठे गेले? कुठे गेले? ब्रजमंडल दर्शन करायला. म्हणे चला भगवंताने सांगलं एकदा माझ्या गोपींच्या हालचाल तर विचारो. महाराज उद्धवजी गेले आणि गेल्याच्या नंतर तिथं पाहिलं की एक बारीकशी धार वाहते. काय वाहते आहे? बारीकशी. महाराज गेले पत्ता विचारला, म्हणजे नंद भवन कुठे आहे, यशोदाचं घर कुठे आहे? तर त्या गोपी सखीनं सांगलं, भगवंताने पत्र लिहून दिलं होतं. काय लिहून दिलं होतं? पत्र. कोणासाठी? आपल्या सखीसाठी, मातेसाठी, गोपिकासाठी. उद्धवजी आले. गोपिकाने विचारलं सगळ्यांनी, अरे उद्धवनी, अरे तो कोण? म्हणे मी उद्धव. उडून आला मथुरे. अच्छा मथुरा, ये लवकर ये. म्हणे तू त्याच मथुरावरून आला जिथे माझा कृष्ण आहे? म्हणे हो. महाराज म्हणे आमच्या कृष्णाची हालचाल कशी? म्हणे एकदम आनंदात. आमच्या कृष्णानं, आमच्या नंदनंदनानं काही धाडलं आमच्यासाठी? म्हणे हो धाडलं ना. काय धाडलं? एक पत्र धाडलं महाराज. जसंच उद्धवजीने ते पत्र काढलं, सगळ्या गोपी त्या पत्रावर झपटल्या महाराज. आणि एक तुकडा कोण असं ते पत्र घेऊन घेतलं. उद्धवजी म्हणाले, अरे वाचून तर घेते. म्हणे नाही, आमच्या कृष्णाला आमच्याहून जास्त कोणी समजू शकत नाही. काय लिहिलं असेल आम्हाला माहित आहे. महाराज सगळ्यांनी एक पत्र घेतलं, आपल्या हृदयाशी लावलं आणि भगवंताच्या महसूस असं वाटलं की आमचे कृष्ण आमच्या जवळ आहे. आणि उद्धवजी म्हणता, अरे एवढा काय बावरापणा, एवढं थोडी ना पागल होणं पडते. तर त्या सखी, त्या गोपिका म्हणता, होई ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है. ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है. ये तेरे बस की बात नहीं है. तो प्रेम की बात है तो बंदगी तेरे बस की नहीं है. गोपिका उद्धवला सांगता, हो यहाँ सर दे के होते हैं सौदे, यहाँ सर दे के होते हैं सौदे. हो यहाँ सर दे के होते हैं सौदे, यहाँ सर दे के होते हैं सौदे. यहाँ सर दे के होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है. ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है. ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है. ये तो प्रेम की बात है उद्धव.
असल में है मस्ती में डूबे, उन्हें क्या परवाह जिंदगी की। जो दिल में है मस्ती में डूबे, उन्हें क्या परवाह जिंदगी की। जो है असली में मस्ती में डूबे, उन्हें क्या परवाह है जिंदगी की। जो दिल में है मस्ती में डूबे, उन्हें क्या परवाह है जिंदगी की। जो उतरती है चढ़ती है मस्ती, जो उतरती है चढ़ती है मस्ती, वो हकीकत में मस्ती नहीं है। ये तो प्रेम की बात है, वो तो बंदगी तेरे बस की नहीं है। की बात है वो तो बंदगी तेरे बस की नहीं है। ये तो प्रेम की बात है वो ओ ये तो प्रेम की बात है, उठो बंदगी तेरे बस की नहीं है। ये तो प्रेम की बात है उद्धव। महाराज उद्धवजी म्हणतो बरोबर आहे, प्रेम माझ्या बसचं नाही. महाराज जे प्रेम होतं ना, प्रेम होतं भगवान श्रीकृष्णाचं गोपिकावर, गोपिकाचं भगवंतावर. त्या उद्धवनं म्हटलं, म्हणे ह्या गावामध्ये यशोदाही राहते का? म्हणे हो. पण त्याच्या घराचा पत्ता म्हणे पाय, हे बारीकशी नदी दिसते का तुले? हे पाण्याची लहेर दिसते का तुले? बस याचा पिछा करत 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 चालला जाय. म्हणजे उद्धव विचार करायला लागला, हे पाण्याची लाईन कशी काय, पाण्याची नदी आपल्याला घराला कशी नाही. महाराज त्या पाण्याची नदी बराबर नंद भवनच्या समोर जाऊन थांबली आणि जेव्हा पाहिलं की पाण्याची नदीनी, तिथं माता यशोदाच्या डोळ्यातले अश्रू होते. काय होते? माता यशोदाच्या डोळ्यातले अश्रू, जे त्या कृष्णाच्या रुदनमणी दिवस रात लढत होती. महाराज गेले भगवंताच्या आईजवळ. तुम्हीच माता यशोदा? म्हणे हो. तू कोण? म्हणे मला त्या भगवंताने धाडलेला आहे म्हणे. असं माझ्या कृष्णाने, म्हणे हे तुझे हात माझ्या कृष्णाच्या चरणाला लागले, त्याच्या मुखाला लागले. म्हणे हो महाराज. यशोदाने ते हात घेतले, आपल्या हृदयाला लावले, त्या हाताला पाहायला लागली, उद्धवच्या हाताला पाहायला लागली. म्हणे हा हाताला स्पर्श माझ्या कृष्णाचा झाला. एवढा प्रेम होता, एवढा प्रेम होता महाराज. काय ते यस्य भार्या भवन्तु तस्यास्तु व्रजा, तं चौर्य गच्छन्ति मृगप्रौढा मृगस्ते नियोजिता. परतानामार्तदेव कुर्यान्तु धर्म ते सानि कृष्णम मम हृदय सुभगवन्त. महाराज उद्धवजी ब्रज यात्रा केली. उद्धवजी ब्रजाची यात्रा करत असताना पुरी ब्रज यात्रा केली. उद्धवजी तथा गोपिकाची बातचीत. भगवानचं उद्धवजी जवळ आले आणि भगवंत विचारता, हे उद्धव, म्हणे आलास? हो भगवंत मी आला. म्हणे काय म्हणत होते माझ्या गोपिका? काय म्हणत होती माझी आई? महाराज हे जे प्रेम आहे ना, एका आईचं पुत्रावर
हे प्रेम अपार अगाध असते. कोण्या आईचा मुलगा जर बॉर्डरवर जातो ना, कोण्या आईचा मुलगा जर देशाच्या सेवेसाठी जातो ना, तिचा मनातला भाव, त्या मुलाच्या मनातला भाव वेगळाच असतो. बरोबर आहे की नाही? जसं आज भगवान श्री कृष्ण त्याच्या आईच्या दूर आहे, किती वेदना होते. महाराज, त्या सिपाहीच्या मनातली भावना काय, वेदना काय. सरहद पे जवान खड़े होते हैं, थंड हो चाहे धूप हो, बरोबर की नाही? दिवस रात आपल्या देशाची सेवा करतात. आणि आपल्या परिवाराला याद करता. हा भाव मला आता मनात आला म्हणून सांगतो तुम्हाला, कथेहून वेगळं हटून, की जसं भगवान श्री कृष्ण आपल्या आईसाठी तरसत होते ना, तसाच भाव एका बॉर्डरवर उभा झालेला शिपायाचा असतो त्याच्या आईसाठी, परिवारासाठी. तिच्या मनातल्या भावना काय असते मालूम आहे का? हे गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या. हे गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या. मेरे गाँव जा मेरे दोस्त को मेरा सलाम दे. मेरे गाँव में है जो वो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उससे मेरे प्यार का जाने, उसे जाके तू ये प्यार वही थोड़ी दूर रहे मेरा जहाँ रहती है मेरी भोली माँ. मेरे माँ के को छूके उसे अपने बेटे का नाम बता. वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या. वापस आऊंगा दोस्ती गाँव में आऊंगी जाओगे किसी के काज या जो माता एक दिन आऊंगा, एक दिन आऊंगा, एक दिन आऊंगा, एक दिन आऊंगा. सगळे आपल्या आपल्या जागेवर बसा, कोणी उठू नका. सगळ्यांनी टाळ्या वाजवून एक थाळी त्या सर्वांवर उभं राहिलेल्या त्या जवानासाठी, जे दिवस रात अपने देशाची सेवा करता, दिन रात अपने देश की सेवा करते हैं और अपने प्राणों को न्यौछावर करते हैं. इसलिए उस भारत माता के लिए, इसलिए उस माँ के लिए मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, वापस आऊंगा, वापस. लिखो कब आओगे, कहो कब आओगे, तुमने घर सोना सोना है. वापस आओ
कर तुझे क्यों आग से दरिया बहता है, तू कभी जरा चाँद मैं सागर का है। तेरी मिट्टी में मिल जावा गुलशन के, किसी के दिल की ओ तेरे नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू, तेरे खेतों में लहरावा, तेरे नदियों में बह जावा इतनी सी है दिल की आरज़ू। हो 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 अफसोस भरी गली याद में ना झूमक बंगड़ा बांध रहा, आबाद रहे वो गाँव जहाँ में वापस आ न सका। बतलावे मेरे बतलावे तेरा मेरा प्यार मिला था, तेरी मत में वो कितना नसीब वाला था। दिवस रात ते सिपाई उभे राहता आपल्या देशासाठी, कशासाठी? वो सिपाही खड़ा रहता है सरहद पर अपने देश के लिए, अपनी माँ के लिए, और वो खड़ा होता है इसलिए हम चैन की नींद सो पाते हैं। बराबर है कि नहीं? तो जोरदार तड़े का सिपाहीसाठी बोलो भारत माता की। हर कर्म अपना करेंगे, है वतन तेरे जो दिया है वतन तेरे, जो दिया है वतन तेरे। तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा वतन में डूब मेरे कुर्बान, वतन में डूब मेरे कुर्बान। हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे, दिल दिया हे वतन तेरे। भारत माता एकदा जोरदार टाळ्या देशावर उभे पायासाठी बोल भारत माता की, अखंड हिंदू राष्ट्र की,
सत्य सनातन हिंदू वैदिक धर्म की, सनातन धर्म की। ये दिल दिया है जान भी देगी, ये वतन तेरे लिए। महाराज त्या शिपायाचा सन्मान करत जा. त्या बघ, शिपाई म्हणजे देशाची रक्षा करणारा, तुमची रक्षा करणारा. बरं, एक गोष्ट विचारू का? भगवंत त्याच्या आईपासून दूर राहिले, पुढे काय करताय? म्हणजे जरासंध पासून युद्ध केला. कोणापासून? जरासंध पासून भगवंताने युद्ध केला, युद्ध विजय झाले. भगवंताने त्यांची एक नई नगरी बनवली. काय नगरी बनवली? समुद्राच्या तटावर भगवंताने त्यांची एक नई नगरी बनवली. त्या नगरीचं नाव ठेवलं द्वारकापुरी. आणि त्या नगरीचे भगवंत झाले राजा. काय झाले? जोरात बोला, काय झाले? बोलो द्वारिकाधीश की जय हो. काय झालं होतं? त्या स्टाईलनं तुम्ही सगळे पळायला वाटते. नागोबा आला होता. अरे बस रे, आला गेला आपला, आपल्याला पळायला रस्ता नाही. ते काय, ते मंडप तोडून तोडून पळतील. बरं, एक गोष्ट मला हे कळाली नाही. ठीक आहे, सर्प महाराज आले होते दर्शन द्यासाठी, चांगली गोष्ट आहे. हे जवान जवान बसले, म्हातारा बाया का पायाला ते? तरुण तरुण एक बी उठलं नाही. जिथल्या बी उठल्या, पुढच्या दोघी आजीबाई उठल्या, तडंली आजी उठली, तिकडची आजी उठली. म्हणजे याला मालूम होतं गर्दी म्हणे आपल्याला पयाला, त्याच्यामुळे पहिले आपण पहिलेच पोहून जावा. नको बाबा, आला गेला तर पळायला रस्ता भेटणार नाही. हे लोक आपल्याला सोडतील. स्वतः पहिले जान है तो जहान. जीव राहिला तर दुसरा महाराज बी येणार, डबल कथा बी होईल. महाराज तो तटीच बसेल राय. अडुंबी रस्ता आहे, डुंबी रस्ता. काय कुठून अडून फना बी निघू शकता अशा. भरोसा नाही. अचंबेची गोष्ट आहे. मी प्रश्नातच पडला. पळायला पाहिजे होते मस्त तरुण लोक, मुलं सगळे चांगले, म्हाताऱ्या पत्त्या. लागलं एखादी बाबा पडलात का म्हणलं तिकडे. बिचारे सपोर्टिंग सिस्टम साठी सगळे. आजीबाई तुम्ही का गेल्या होत्या? तुम्हाला काय वाटलं? हा, चला जाऊ दे, आपू आपल्या कथेला पुढे वाढ. आता नको पैसा बरं का, हे तुम्हाला उचलून घेते. जाने वाले को कोई रोक सका है? इसलिए जिसकी आई है उसको जाना है. चला आपल्या कथेला पुढे घ्या. भगवंताने एक नगरी बनवली, तिचं नाव ठेवलं द्वारका. काय ठेवलं? द्वारका. आणि भगवंत झाले आता द्वारकाचे राजा. राजा झाले, द्वारिकाधीश झाले. बोल द्वारिकाधीश की जय हो. महाराज द्वारिकाधीश झाले. आता राजा बनले तर राणी तर येणारच, महाराणी येणार. भगवंताचं पहिलं लग्न कसं झालं? आता आमचे भगवंत जसे लग्नही तसे महाराज धावपळ. भगवंताचं पहिले लग्नाची कथा आहे. पहिल्या लग्नाची भगवंताची पहिली पटराणी झाली रुक्मिणी. काय झाली? भगवंताची पहिली पटराणी झाली रुक्मिणी. कशी झाली? रुक्मिणीच्या भाऊचं नाव काय होतं? काय होतं? शेजारींच्या कानात नको सांगा. काय? सुषमा? भीष्म? खेरोदेवाले काही बरोबर. भीम. रुक्मांगत. काय होतं? तुम्ही कोणती भागवत ऐकली बाबांनो? कितल्या महाराजांना काढली हे सांगा पहिले ते. आणि रुक्मिणीच्या पित्याचं नाव कोण होतं? रुक्मिणीची पिता महाराज. तुम्हाला रुक्मिणीच्या भाऊचं नाव मालूम नाही, तुम्हाला पिताचं नाव मालूम नाही. जोरात बोला ना, काय नाव होतं? इकडून
भीष्मक, राजा भीष्मक, बरोबर. एकदा ताडी वाजवते आईसाठी. हा महाराज, त्या माते रुक्मिणीनं भगवंताला पत्र लिहिलं की तुम्ही माझं हरण करा, मी तुमच्यावर प्रेम करते. हे प्रथा आमच्या कृष्णापासूनच चालू झाली आहे. कशाची? घेऊन पायाची. हे प्रथेचे संचालक यशोदानंदन, देवकी नंदन, वसुदेव नंदन, नंदनंदन भगवान श्री कृष्णापासून चालू झाली आणि ते प्रथा आज तक चालत अशी चालत येते महाराज की बस मग सांगाच नको. आता सध्या ह्या कलियुगात त्या कथेवर पेन लावा. ना घरचे जिथं म्हणतील तिथं लग्न करा, पण घरचेही जर कसायाच्या दावंगीला बांधत असतील तर पडणं चांगलं आहे. मी खुल्लाम ह्या व्यासमंचावरून म्हणतो, माझ्या बहिणीला, माझ्या भावांना जर तुम्हाला योग्य नाही वाटत, आपल्या आई वडिलांना सांगा की मला कसा पाहिजे. मला तुळशी माळ्यावाला, गळ्यात तुळशी, मस्तकावर तिलक, कंठी, वारकरी संप्रदायाचा पाहिजे. तुमच्या घरचे जर तरुण मुली मुलं लक्ष देऊ नये का, तुमच्या घरचे जर पैसा पाहून तुम्हाला त्या घरात देत असतील, धन संपत्ती पाहून देत असतील, ऐश्वर्य पाहून त्या घरात देत असतील, तरी तुमचं मन ऐकत नाही ना, त्या घरात लग्न करू नका. कारण की गॅरंटी आहे, ज्याने ज्याने पैसा पाहून, धन पाहून, संपत्ती पाहून पोर दिली आहे, जडलोके दुसरी लग्नाची तारीख मिळते. तडलोके काय झालं तुमच्या महाराष्ट्रात काय म्हणता, डिवोर्सचे काय म्हणता, घटस्फोट. हा, घटस्फोट. ज्यानं ज्यानं पैसा, धन, लक्ष्मी, वैभव असं पाहून दिलाय, हा भली बेवडा असे ते बी चालेल, बाकी पैसा आहे ना, बरोबर आहे की नाही. आणि बेवड्याने सट्ट्यावणी पूर्ण पैसा हरला, मग काय कामाचं का नाही. मग काय करायचं, ज्यानं ज्यानं धन, संपत्ती, वैभव चांगलं पाहून दिलं, त्याची पोर दुसऱ्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरी येता येता तिचा घटनावर स्फोट होतो. लक्ष देत आहे का याच्या? कारण आपल्या मुलींना वारकरी संप्रदायाचा पाहून द्या, चांगला मुलगा पाहून द्या. जर तिला कोणी पसंत असेल तर तिची पसंत पहा, समाजाला पाहू नका. लक्षात घ्या. जर तुमची कन्या सुखी असेल तर त्याच घरी द्या. तसंच महाराज, भगवान श्रीकृष्णाला पत्र मिळाला, भगवान बलराम भैया बी जपेलच होते बारे, सकाळ सकाळचं बलराम भैया जपेलच होते. भगवंतानं आपलं रथ उचललं न चालले, पोहोचले कुठं, रुक्मिणीच्या नगरामणी. आता रुक्मिणीचा नियम होता की रोज याचा भगवान शंकराच्या मंदिरावर पूजा करायची. महाराज, पुरे राज्य शिपाई सगळे रुक्मिणीचे सिक्युरिटी गार्ड. लक्ष द्यायच्या कथेकडे. सगळे रुक्मिणीचे बॉडीगार्ड वगैरे उभे, शिपाई. आणि शिपाई उभे असताना भगवंत पोहोचले, रथ दौडला, रुक्मिणीचा हात धरला. रुक्मिणीला म्हटला चाल बस. काय म्हटलं, चाल बस. म्हटलं हो चल ग सके पंढरीला, जय हरी विठ्ठल, चल ग सके पंढरीला, चल ग सके पंढरीला, चल ग सके पंढरीला. त्यानी जरा घे हो, त्यानी जरा घे तिथं पाव तिथं ते, चल ऐकूया विठुर तू माईला. चल ग सके पंढरीला, चल ग सके पंढरीला, चल ग सके पंढरीला. आणि भगवान माता रुक्मिणीला घेऊन द्वारकेला गमन करतात. चल सके जाऊ आपल्या पंढरीला, रुक्मिणी बोल, रुक्मिणी माता की.
सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. हरी हरी. द्यावी जरा देव हो, द्यावी जरा देव जिथं पाव तिथं देव. चल ऐकूया विठुरकू माईला. चल ग सखे पंढरीला. चल ग सखे पंढरीला. चल ग सखे पंढरीला. कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण. सगळ्यांनी उभे राहून भगवान स्वागत.